कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रेम वगैरे सगळं दिखावा आहे। तिला तुमच्या घरी यायची अजिबात इच्छा नाहीये। ताई असं सांगते की तुम्ही सारखं आई आई करता, ह्याचा खूप त्रास होतो तिला। पण आता मदन आलाय तर त्याच्याशी बोलून तिला खूप बरं वाटतं। हा तर उगाच आपलं मी ऐकून घेतो म्हणून काय वाटेल ते बोलू नका तुम्ही, राहू दे। मास्तरीनबाई, आमचा एवढा राग करणं शक्य नाही। पण तो इथे आलाय ना। अधिपती, अक्ष, ऑल गुड ना आता? बरं वाटतंय? मला बरंच वाटत होतं। बरंच वाटत होतं। मग अशी काय गंमत म्हणून चक्कर येऊन पडलीस? दगदग झाली रे म्हणून। तेच। पण आता जरा आराम कर, सुट्टी घ्यावं तर शाळेतून। बापरे, सुट्टी आणि अक्षरा, अरे शक्य आहे का? अरे जाऊ देत तिला शाळेत, घरात बसली ना तर आणखीन आजारी पडेल। त्यापेक्षा शाळेत गेलेली बरी। अरे शाळा म्हणजे तिचं टॉनिक आहे। ओ नाही, मग जा, पण काळजी घे। नाही, तसं मी आहे तुझ्या डोक्यावर बसायला आता। म्हणजे ब्रेकफास्ट केलास का, गोळ्या घेतल्यास का, जेवलीस का, आराम केलास का, सगळं विचारेन तुला अलार्म लावल्यासारखं। काही गरज नाही, मी घेईन स्वतःची काळजी। गरज नाहीये? बर, ऐकलं का काय म्हणते? माझ्यासारख्या चांगल्या गुणी मित्राची गरज नाहीये म्हणते हिला। तेव्हा हे ऐकण्यासाठी US वरून परत आलो का मी? हे ऐकण्याआधी कान फुटून बहिरा का नाही झालो मी? हे जमीन दुभंगून पातळात का नाही पडलो मी? अरे अरे काय, किती हा फिल्मीपणा। हो तो मेरे रग रग में है ना। मॅड, खरंच मॅड असतो। मॅड, खरंच मॅड आहे। अक्ष, खूप बदलली आहेस ग तू। म्हणजे अशी शांत शांत झाली आहेस फार, अशी रडूबाई टाइप्स। शाळेत असताना अशी नव्हती नाही का? अचानक काय झालं? लग्न झालं। ओ, लग्न झालं। नाही, ती तर फारच मोठी चूक झाली। नशीब माझं लग्न झालेलं नाही अजून। म्हणजे लग्नाचा विचार वगैरे जरी केला ना तरी मला असं होतं एकदम। तू मॅड आहेस यात काही शंका नाही, खरंच। आता कसं हसून बोललीस की असं छान वाटतं। पूर्वी असंच बोलायचीस तू, तर मगाशी चक्कर आली तेव्हा कसा चेहरा झाला होता तुझा, आठवतंय का? असं आजारी वगैरे पडत जाऊ नकोस ग। नाही रे, खाणं पिणं, डाएट, व्यायाम सगळं वेळच्या वेळी झालं पाहिजे। नाहीतर मी आहेच ना तुझ्या डोक्यावर बसायला। बाप रे, तू काय कोच वगैरे होणार आहेस का आता माझा? होईन की, मला इथे दुसरं काय काम आहे तसं? काय बाबा? मला आहे, पण मला खूप काम आहे। अरे आपण इथं बोलत काय उभं राहिलोय? घरात चला। अरे हो, खरंच ना। चला चला, मध्ये जेवून जा आता। हा नाही 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 काकू, आता जेवायला वगैरे नको, मी परत कधीतरी येईन ना। अरे संक्रांत आहे आज, छान पुरणाची पोळी केली आहे। चल चल, थोडं खाऊन जा। हा चल। अगं पुरणपोळी, काकू पुरणपोळी खरंच वीक पॉइंट आहे माझा, पण आज नको, आज जरा उशीर झालाय, नंतर 4 वेळा जेवायला येईन मी। आता जरा घरी जा, आराम करा आणि काळजी घे ग तू। हो, चलो बाय, गुड नाईट। चला चल, हा सावकाश। हा या। सावकाश। काय झालंय अधिपती? काय झालंय सांगा की। हे बघा, बसा इथं, शांतवानी बसा, बसा इकडं आणि सांगा आम्हासनी, शांतवानी सांगा काय झालंय ते। काय नाही, तुमचं शब्द आणि तुमचा चेहरा वेगळं बोलतात।
असं काय नाही आहे सर. खरं सांगा आम्हाला काय झालंय अधिपती. तुम्ही सुनबाईंना आणायला गेला होता ना हो? मग ते आला का नाही? हा, काय बोलले काय तुम्हाला? त्यांच्या घरचं कोणी काय बोललं काय? नाही, त्यांच्या घरचं कशाला काय कोण बोलतं. मग झालंय काय? एवढं काय मनाला लागलंय तुमच्या? हा, काय नाही, असंच. अधिपती शपथ आहे तुम्हाला, सांगा आम्हाला खरं खरं काय ते सांगा, काय झालंय ते. पाहिजे तर आम्ही परत जातो त्यांच्याकडं, हात जोडतो, पाय धरतो त्यांचे, त्यांना या घरला परत यायला सांगतो. त्यांना आम्ही नगय नव, हा, मग आम्ही जातो की बाहेर. तुमचा संसार सुखाचा होऊ दे, जे काय करायला लागल ते करायला तयार होता. पण तुम्ही सांगा तरी काय झालंय? एवढा का चेहरा पडलाय तुमचा? हा, तुम्ही रडत का होता? हा, काहीतरी झालंय एवढं नक्की. सांगा आम्हाला काय झालंय ते. सुनबाई घरला परत यायला नाही म्हणल्या काय? बोला आधी. असं अहो, असं रडू नका. सणावाराला असं आसव गाळणं बरोबर नाही. काय सणवार, काय काय नाही, काय खरं नसते. म्हणजे काय नाही, काय नाही. आम्हाला कळलं असं बोला की हो. असं कोड्यात बोलून आम्हाला टेन्शन देऊ नका. सांगा बरं काय झालंय ते सांगा की. तुमचं भांडण झालंय का सुनबाईंशी? भांडण झालं असतं तर चाललं असतं. एक वेळ त्याने आमचा रागराग केला असता का नाही, मला चाललं असतं. कारण माणसाचं प्रेम असतं म्हणून माणूस भांडण काढतोय. पण आज आज काय? काय नाही. काय नाही मग एवढा त्रास कशापायी करून घ्यायलाय तुम्ही? बोला अधिपती, आमची शपथ मोडू नका, बोला. आई साहेब, ते आम्ही बोलू नये आणि तुम्ही ऐकू नये. असं काय झालंय? नाही, काय काय झालं नाही. नसेलच म्हणा, भ्रम असेल तो आमचा, खोटच असेल. म्हणजे माझं मन दुबळं झालं म्हणून मला ते तसं वाटलं असेल. मी जे काय बघितलं ते तसं नसणार. मास्तरीनबाई चांगले आहेत, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, माझं प्रेम आहे त्यांच्यावर, एवढं मला माहिती आहे. काय बघितलं तुम्ही? बघितलं म्हणजे दिसलं. काय दिसलं? नाही, नको आई साहेब, काही विचारू नका. जाऊ दे. बोला की काय दिसलं ते. काय जाऊ दे. कधीतरी डोळे दगात येतात की माणसाचे, आहे की नाही? अधिपती काय दिसलं ते सांगा तरी. अधिपती सांगा की काय दिसलं. काय नाही. अधिपती बेसावत क्षणी पकडलं तुम्ही आता आम्हाला. त्या मदनचा इशा आहे काय? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.